पिंजरा पिंजरा रे. स्लाइड करताय, मधनच तुमची समाधी लागते. गेली 20 वर्ष समाधीच लागली होती माझी. तुझ्यासारखी माझी काळजी घेणारी मुलगी मला मिळाली आणि मी समाधीतून बाहेर आलो. जगातल्या प्रत्येक बापाला तुझ्यासारखीच मुलगी मिळावी. अहो, माझ्या जन्मदात्या बापाने मला सांभाळली नाही. तमाशाच्या उंबरठ्यावर टाकून गेला तुम्हाला. अगं, काहीतरी अडचण असेल त्याची, नाहीतर असा पोटचा गोळाकडे दूर करतं का? फक्त ऐकायला चांगलं वाटतो. तो मला सोडून गेला ना, हेच माझ्या आयुष्यातलं सत्य आहे. कागद कशाला लपवते? कुठल्या पोरीला लव लेटर लिवलंय का? बर नाही त्याला डर कशाला? जा संबंध गावात नाचवत नाचवत घेऊन जा. चला निघा. वय 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 एवढा अनपडा नाचवत नाचवत. कुठे गेले नारकर? धनुष्यातून सुटलेला बाण आणि तात्याच्या वाड्यातून सुटलेला नारकर कधीच परत येत नाही. वा क्या बात आहे. काय का गेली नाहीस अजून? नाही, मला वाटलं एव्हाना गेली असेल, एवढं सगळं रामायण घडल्यानंतर. जाणारच होते, पण नारायणी त्याच्या बाबांसाठी कायदेच थांबणार आहे. नारायणीचे बाबा? तू एक काम कर, त्याला बाबाच म्हण. बाबा? ऐक माझं, आवडेल त्याला. आणि हो, ही असली आता घरातली कामं बंद करायची. नाही नाही, ते आधीच ठरलंय की घरातली समधी कामं करायची आणि फुकट राहायचं नाही. हे घर सुद्धा तुझंच आहे. अहो, असं नुसतं म्हणून हे घर माझं होत नाही गोरख काका. आनंदी, आम्ही सगळ्यांनी काय केलं म्हणजे तुला वाटेल की हे घर तुझं स्वतःच आहे? हे बघ, मला खूप बोलायचंय तुझ्याशी, तुला खूप सांगायचंय. नाही सांगता येत. अरे विष्णा, लग्न वगैरे करतोस का काय? आपल्या घरात लग्न होणार आहे नारायणीचं. क्या बात आहे. नाही, खरं तर 2-4 दिवसात मीच तुला सांगायला येणार होतो. काय, जितक्या लवकर आपण नारायणीचं लग्न लावून देऊ इतकं आपल्या सगळ्यांचंच हिताचं असेल. विष्ण्या, जोशी बुवांना चांगलाच जाऊन दे. म्हणावं, शेलार खानदानाच्या तोडीस तोड खानदान पाहिजे. येत्या वर्षभरात लग्न झालंच पाहिजे. वर्षभरात नाही, 3 महिन्याच्या आत. तुझी सगळ्यात मोठी शत्रू ही अक्का आहे. तिने तुझ्या लग्नाचा घाट घातलाय. काय? माझं लग्न कोणाशी? ही शंका तू विचारायचीच नाहीस ग. फक्त अक्का सांगेल त्या फुलानं सजवलेल्या गाडीत जाऊन बसायचंच. हो. मी हे लग्न करणार नाही. पण काहीही झालं तरी अक्का हे लग्न लावणारच, यात वादच नाहीये काही. पण मी हे लग्न केलं पाहिजे ना. शाब्बास. आता कशी माझी पुतणी शोधतेस? या घरात फक्त तू आणि बाबाच मला समजून घेत आहेत. अजिबात नाही ग, अजिबात नाही. 1 नंबरचा लबाड माणूस कोण असेल तर तो तुझा बाप. मी स्वतःनी प्रेम केलं आणि आता मात्र तुझ्या प्रेमाला विरोध करतोय. सावत्रपणाची वागणूक देतोय तुला. दादाला जाऊन एकदाच दाब विचारायचा. बाबा, मला तुमच्याशी बोलायचंय आत्ताच्या आत्ता. मलाही तुझ्याशी थोडस. तुम्हाला जे बोलायचंय त्याच्यापेक्षा मला जे बोलायचंय ते जास्त महत्वाचं आहे. तू ऐकून तर घे. मी जे सांगणार आहे ते ऐकून अक्षरशः तू आनंदाने वेडी होशील. हो, पण मी जे तुला सांगणार आहे ते तुझ्या आईला मात्र कधीही सांगू नकोस. काय बोलायचंय तुम्हाला? इकडे बस 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 बस. तमाशावाली म्हणून जी मुलगी आपल्या घरात राहते ना, ती